राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस शिल्लक. अद्याप एकाही राजकीय पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर नाही. अनेक ठिकाणी आघाडीमध्ये अजूनही बिघाडी. महापालिका निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष आज उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता. कुणाला उमेदवारी, कुणाचं तिकीट कापलं जाणार, इच्छुकांची धाकधूक वाढली. महायुतीमध्ये अद्याप काही जागांवरून संभ्रम असल्याची माहिती. शिवसेनेच्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक. काही उमेदवारांना रात्रीच एबी फॉर्म दिल्याची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. अजित पवार यांची घोषणा. मुंबईनंतर पुण्यामध्येही ठाकरे बंधू एकत्र. पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक. जागा वाटपावर सकारात्मक चर्चा. आज जागा वाटपाचा आकडा निश्चित होऊन यादी जाहीर होण्याची शक्यता. मनसेचा आज रंगशारदामध्ये मेळावा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू. काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीत स्थान. नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपच्या आमदारांवर. मुंबईत भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी. नवनाथ बन, नील सोमय्या, तेजिंदर सिंग तिवाना, शिवानंद शेट्टी यांना संधी. सगळ्यांना एबी फॉर्मचं वाटप. आज दाखल करणार अर्ज. मुंबई महापालिकेसाठी अजित पवारांच्या पक्षाच्या स्वबळाचा नारा. राष्ट्रवादीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मलिकांच्या कुटुंबामध्ये 3 जणांना उमेदवारी. आज एबी फॉर्मचं वाटप. मुंबईसाठी भाजपकडून तेजस्वी घोसाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य शक्ती प्रदर्शनही करणार. काँग्रेससोबत युती होताच मुंबई महापालिकेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावं जाहीर. कोल्हापूर पालिकेसाठी काँग्रेसची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. काँग्रेसकडून आतापर्यंत एकूण 62 जणांची नावं जाहीर. निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला. विलेपार्लेतील मिलन सबवेजवळील घटना. नाकाबंदी लावून गाड्यांची तपासणी सुरू असताना हल्ला. 1 गंभीर जखमी. गुन्हा दाखल. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात. अपघातामध्ये प्रतापराव जाधव यांचे बॉडीगार्ड्स आणि चालक जखमी. समृद्धी महामार्गावरती अपघाताची घटना. अरावली पर्वतरांगांबाबतचा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात. आज सुनावणी. अधिक उंचीच्या टेकड्यांनाच अरावली मानण्याच्या नवीन व्याख्येमुळे वाद. अकोल्याच्या अडगाव रेल्वे स्थानकावरती बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद. काल सकाळी बिबट्याचा एका शेतकऱ्यावर हल्ला. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या 2 डब्यांना भीषण आग. विशाखापट्टणम जवळ एलमंचिली रेल्वे स्थानकाजवळील घटना. एकाचा मृत्यू. लोको पायलटनं वेळीच गाडी थांबवून प्रवाशांना बाहेर काढलं.